नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी राठोड नरेंद्र माणिकराव, जय जवान जय किसान बॉईज मिलिटरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सोलापूर. विद्यार्थी मित्र हो, आज आपण SCERT महाराष्ट्र पुणे मार्फत सुरू असलेल्या ब्रिज कोर्स म्हणजेच सेतू अभ्यासक्रम संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, आज आपण ब्रिज कोर्स टेस्ट नंबर 2 विषयी चर्चा करत आहोत. इयत्ता 8वी सामान्य विज्ञान टेस्ट क्रमांक 2, जी की आधारित आहे ब्रिज कोर्स ॲक्टिव्हिटी शीट 8 ते 16 आणि यासाठी मार्क आहेत बघा 15 आणि वेळ दिलेला आहे 30 मिनिटे. स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र पुणे प्रिपरेटरी ब्रिज कोर्स टेस्ट 2 क्लास 8 subject general science and is of 15 marks and is based on activity sheet 8 to 16, and for that 30-minute time is given. Before going to start to solve the examination, few instructions are given for us here, that are all questions are compulsory. Marks are mentioned at the right corner of the question. Draw the diagram if necessary. Write only the correct number of right answer in front of the objective question respectively. Now start to solve the exam. First question number 1. Write the answer of following question, and this question is asked for 3 marks. पहिला प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन, आणि हा प्रश्न 3 मार्कासाठी आहे. त्यातला पहिला प्रश्न बघा, ऑब्झर्व द गिवन पिक्चर केअरफुली अँड हाऊ डू यू अवॉइड दिस. हे जे चित्र आपल्याला दिलेलं आहे त्याला आपल्याला केअरफुली ऑब्झर्व करायचं आहे. हे कशाचं आहे आणि काय आहे हे आपल्याला अगोदर ऑब्झर्व करायचं आहे आणि मग आपल्याला उत्तर द्यायचे आहेत. आपल्याला दिलेले बघा हे फुटवेअर आहेत, हे शूज आहे जे आपण पायामध्ये नेसतो आणि हे कशापासून तयार केलेले असतात, ऑर्गॅनिक मॅटरपासून. द फुटवेअर आर मेड अप ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. इन डॅम्प वेदर दे कॅच फंगस. दमट वातावरणामध्ये ह्या ऑर्गॅनिक फुटवेअरला, ऑर्गॅनिक मॅटरपासून तयार झालेल्या फुटवेअरला काय होतात, फंगस अटॅक करतात, फंगस कॅच करतात. द फंगस अँड अदर मायक्रोब्स ट्राय टू डिकम्पोज द फुटवेअर अँड इझिली ग्रो देअर. टू अवॉइड दिस and to maintain such footwear for long time, footwear should be polished continuously by protective coat. बघा ह्या प्रश्नाचं उत्तर स्टेप बाय स्टेप जर आपण पाहिलं तर द फुटवेअर आर मेड अप ऑफ ऑर्गॅनिक मॅटर, दॅट इज लेदर. इन डॅम्प वेदर दिस लेदर कॅच द फंगस and other microbes try to decompose the footwear which are made by leather, which is by organic matter, and easily grow there. To avoid this and to maintain such footwear for long time, footwear should be polished continuously by protective coat. Next question, what type of changes in the change of season from summer to rain to winter? बघा समर टू रेन अँड टू विंटर, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे जे ऋतूमध्ये बदल होतोय ते कुठल्या प्रकारचे चेंजेस आहेत, तर these changes आर रिव्हर्सिबल चेंजेस. उन्हाळ्यानंतरनं पावसाळा येतो, पावसाळ्यानंतरनं हिवाळा येतो, परत उन्हाळा येतो. म्हणजे हा जो चेंजेस आहेत सीझनमध्ये हे कसे आहेत, रिव्हर्सिबल आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे रिव्हर्सिबल changes. Next question,
कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. खाली जो चार्ट आपल्याला दिलेला आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. बघा, सेल डॅश आहे, ऑर्गन सिस्टम आणि रिकामी जागा आहे. तर बघा, सेल इज अ फंडामेंटल अँड स्ट्रक्चरल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मेनी सेल कंबाईन टुगेदर दे फॉर्म टिश्यू. फ्रॉम टिश्यू organs are made, and from group of organ system is produced, and by organ system our body is formed. Cell, tissue, organ system and body. ज्या ठिकाणी रिकामी जागा आहे त्या ठिकाणी आपल्याला काय लिहायचं आहे? टिश्यू आणि बॉडी. नेक्स्ट क्वेश्चन, that is question number 2 and is of 6 marks. Write the answer of following question. खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक 2 आणि हा आहे 6 मार्कासाठी. त्यातला पहिला प्रश्न आहे बघा, डिस्टिंग्विश बिटवीन कंडक्शन अँड कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शन आणि कंडक्शन ह्या दोघांमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे? फरक लिहायचा आहे. मग आता कंडक्शन म्हणजे काय? तर द ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम द हॉट पार्ट of an object to the cold part. तर कन्व्हेक्शन म्हणजे काय? द ट्रान्सफर ऑफ हीट बाय मीन्स ऑफ करंट, दॅट इज कन्व्हेक्शन करंट. दुसरा पॉईंट आहे कंडक्शन, हीट थ्रू अ सबस्टन्स डिपेंड ऑन द प्रॉपर्टी ऑफ दॅट सबस्टन्स. कन्व्हेक्शन डिपेंड्स in a liquid and gaseous substance. Next point, mainly solid substances show conduction, while for convection medium is required or necessary. Next question, बघा, a force of 800 Newton was applied to stop a car that was moving with a constant velocity, and the car stopped after moving 12 meter. How much work is the work done here? आता हे आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे. तर बघा, आन्सर हिअर द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर ऑपोजिट टू इच अदर. या ठिकाणी काय दिलं आहे? डायरेक्शन ऑफ फोर्स आणि डिस्प्लेसमेंट कशी आहे? एकमेकाच्या विरुद्ध आहे. म्हणजेच काय? फोर्स इज इक्वल टू 800 न्यूटन. यस, म्हणजेच डिस्प्लेसमेंट स्पीड या ठिकाणी दिलेली आहे ती आहे -12 मीटर. वर्कचा फॉर्म्युला आहे F इंटू एस. सो वर्क इज इक्वल टू 800 न्यूटन इंटू इन ब्रॅकेट -12 मीटर, दॅट इज 9600. मीन्स हिअर वर्क डन इज W इज इक्वल टू -9600 joule. Joule is the unit of work. Next question, why does this happen? असं का घडतं? There is a crackling sound produced while wearing sweater. स्वेटर आपण नेसत असताना आपल्याला क्रॅकलिंग साऊंड का येतो? तर आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज there is a crackling sound produced while wearing a sweater because when skin is negatively charged and the sweater made up of woolen is rubbed with the skin, the loosely bounded electrons of the skins are detached from it and attached themselves to the woolen, and by this way crackling sound is produced. Next question, draw a neat diagram of plant cell and show the cell organelles given in the bracket, that are nucleus, vacuoles, chloroplast, mitochondria. बघा, अशी प्लांट सेलची डायग्राम आपल्याला काढायची आहे आणि जे वर नावं आपल्याला सांगितलेले आहेत ती नावं आपल्याला त्या ठिकाणी लिहायची आहेत त्याच्या योग्य ठिकाणी. बघा, या ठिकाणी न्यूक्लियस, दुसरा आहे व्हॅक्यूल, पुढं आहे क्लोरोप्लास्ट, नेक्स्ट वन मायटोकॉन्ड्रिया. अशा प्रकारे एक
प्लांट सेलची डायग्राम काढायची आहे आणि योग्य ठिकाणी त्याचं आपल्याला नामनिर्देशन या ठिकाणी करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, that is question number 3. Write the answer of following question and this question is asked for 6 marks. In that, first identify the parts shown in the figure and write their function. या फिगरमध्ये जे काही पार्ट्स दाखवलेले आहेत त्याला आपल्याला ओळखायचं आहे आणि त्याचं फंक्शन आपल्याला लिहायचं आहे. बघा, व्यवस्थित ऑब्झर्व करा. ए पहिला भाग जो आहे तो दाखवलेला आहे तो काय आहे, लिव्हर आहे. मग लिव्हरचं फंक्शन काय आहे? लिव्हर इज द लार्जेस्ट ग्लँड इन द बॉडी. इट स्टोर द ग्लुकोज अँड द बाईल ज्यूस हेल्प्स द emulsification of fat. Bile juice contain bile state and bile pigments. Next one part, that is the stomach. There are gastric glands in the wall of stomach. They secrete gastric juices. It has mild hydrochloric acid, pepsin and mucus. Next one part, that is C, that is large intestine. The water is reabsorbed here in the large intestine and feces is formed. The undigested and unwanted matter from the food is thrown out through the anus from large intestine. म्हणजे बघा या ठिकाणी आपल्याला 3 भागचे म्हटले होते, ए, बी आणि सी. ए आहे लिव्हर, बी आहे स्टमक, सी आहे लार्ज इंटेस्टाइन. All these parts are of a human digestive system and every part perform a particular function आणि हे फंक्शन आपण या ठिकाणी लिहायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट प्रिकॉशन विल यू टेक ड्युरिंग थंडरस्ट्रॉम. ज्यावेळेस थंडरस्ट्रॉम असेल त्यावेळेस तुम्ही कुठले कुठले प्रिकॉशन घ्यायचे आहेत? तर डू नॉट स्टँड ऑन ओपन ग्राउंड ऑर बिलो द ट्री. उघड्या जागेवरती आणि झाडांच्या खाली आपल्याला थांबायचं नाही. डू नॉट स्टँड नियर द इलेक्ट्रिक पोल, अ टेलिफोन पोल ऑर अ टावर. टावरच्या खाली, टेलिफोन पोलच्या खाली किंवा इलेक्ट्रिक पोलच्या खाली आपल्याला थांबायचं नाही. डू नॉट गॅदर ऑल टुगेदर इन अ वन प्लेस. एका ठिकाणी गर्दी आपल्याला करायची नाही. टेक केअर टू कीप डिस्टन्स ऑफ 15 feet बिटवीन एनी 2 person. 2 व्यक्तींमध्ये 15 फुटांचा अंतर मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. अँड स्विमर्स ऑर फिशरमॅन शुड इमिजिएटली कम आउट ऑफ द वॉटर. जे पोहणारी व्यक्ती आहेत किंवा मासेमारी व्यक्ती आहेत त्यांनी पाण्यातून लगेच बाहेर येण्याचा प्रयत्न करायचा आहे. Okay friends, we may stop here. Thank you for watching the video. If you like the video, please share and subscribe. Thank you.